प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, मोहाडीतही दुकान जळाले. येथील चाळीसगाव चौफुलीजवळ हॉटेल कुणाळ शेजारी असलेल्या एका प्लास्टिक गोडाऊनला मध्यरात्री भीषण लागल्याची घटना घडली. काही क्षणातच या आगीने उग्र रूप धारण केले होते. या आगीत संपूर्ण गोडाऊन खाक झाले असून सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान आज सकाळी 9 वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. वडजाई रोड परिसरातील सुलतानिया मदरसाजवळ सलीम शाह यांचे प्लास्टिक दाण्याचे गोडाऊन आहे. काल रात्री 11 ते 11:30 वाजेच्या सुमारास या गोडाऊनला आग लागली. गोडाऊनमधील प्लास्टिकमुळे आग झपाट्याने पसरली आणि संपूर्ण गोडाऊनला आगीने आपल्या कवेत घेतली. अनेक फूट उंचपर्यंत आगीचे लोट उठत होते. घटनेची माहिती मिळताच 12:30 वाजेच्या सुमारास धुळे महापालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाचे अधिकारी दुष्यंत महाजन, लीडिंग फायरमन राजन महाले, चालक प्रशांत मुर्तडक, निलेश सोनवणे, राकेश माळी, धनंजय खैरनार, सचिन करणकाळ, किरण साळवी, कुणाल ठाकूर यांनी बंबांच्या एकूण 9 फेऱ्या करत आगीवर नियंत्रण मिळविले. सकाळी 9 वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या गोडाऊनमधील सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. आग लावल्याचा संशय. सदर आग कोणीतरी हेतुपुरस्सर लावल्याचा संशय गोडाऊन मालक सलीम शाह यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की गोडाऊन सुरू केल्यापासून आग लागण्याची ही चौथी घटना आहे. मात्र या प्रकरणी आझादनगर पोलिसात दुपारी उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. तसेच मोहाडी उपगणगरात पिंपळादेवी किराणा प्रोव्हिजनलाही आज मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दुकानातून अचानक धूर दिसू लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. सामाजिक कार्यकर्ते कुणाल पवार यांनी लगेच धुळे महानगरपालिकेचे अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने दुकानातील किराणा माल, साहित्य तसेच रोख रक्कम जळून खाक झाली. आगीत सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.